नमस्कार श्रोतेजन हो, मी आध्यात्मिक चर्चा या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्हाला शीर्षकावरून आज कळलंच असेल की आजचा विषय हा ज्ञान योग आहे. आज आपण ज्ञान योगावर सविस्तर चर्चा करणार आहोत. याआधी मी भक्तियोग आणि कर्मयोगावर देखील भाष्य केलेलं आहे. तुम्हाला जर हे विषय जाणून घ्यायचे असतील तर नक्की त्या व्हिडिओजना भेट द्या. त्यांची लिंक मी खाली अधोरेखित केलेली आहे. तर मग जराही वेळ न दवडता आपण या भागाची सुरुवात करूया. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेच्या आधारे ज्ञान योगाचे अगदी भक्कम आणि तात्विक अधिष्ठान प्रकट केलेले आहे. सर्वम खलविदम ब्रह्म ह्या अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते होते ते. म्हणजेच काय, ह्या जगाच्या मुळाशी एक फक्त ब्रह्म आहे. जीव, जगत आणि जगदात्मा यांच्यातील अनन्यजन्य भेद अध्यात्मविद्येने नाहीसा करून परब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून देणे, यासाठी त्यांनी गीतेवर भाष्य लिहिले. त्यांनी कर्मयोगाला व भक्तियोगाला ज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. आता ज्ञानाच्या साधनांच्या विचारास प्रमाणशास्त्र असे म्हटले आहे. आता प्रमाणशास्त्र म्हणजे काय, की मी डोळ्यांनी बघतो आणि माझ्या डोळ्यांसमोर एक वृक्ष आहे किंवा माझ्या डोळ्यांसमोर एक व्यक्ती उभी आहे. म्हणजेच काय, डोळे आणि बघणे हे माझे प्रमाण झाले. जर डोळेच नसतील तर त्या वृक्षाची सिद्धता होणार नाही. जर मला बघताच येत नसेल तर समोरची व्यक्तीची सिद्धताच होणार नाही. ती व्यक्ती समोर आहे हे सिद्धच होऊ शकत नाही. यालाच प्रमाणशास्त्र म्हटलेले आहे. आणि ह्याची प्रमुख 6 साधने आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती व अनुलब्धी. ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं आहे की प्रत्यक्ष अगर कोणतेही प्रमाण घेतले तरी त्याचा व्यवहार हा चैतन्य स्वरूप आत्म्याशिवाय होऊच शकत नाही. आत्मा आहे म्हणून आपण डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, जिभेने चव घेऊ शकतो आणि बुद्धीने अनुमानही करू शकतो. त्यामुळे आत्मा हे सर्व प्रमाणांचे गृहीत कृत्य आहे. प्रमाणांनी आत्मा सिद्ध होत नसून आत्म्याने प्रमाणे स्वतःचा व्यवहार करू शकतात. आत्मा हा स्वयंसिद्ध आहे. आणि अंतिम सत्य जो परमात्मा हा कोणत्याही प्रमाणांनी सिद्ध करण्याजोगा नाही, कारण का तो अद्वैत आहे. कारण दिवा लावणाऱ्याच दिवा निर्मतो असे नसून तो लावणाऱ्यामुळे दिवा सिद्ध होतो. त्याचप्रमाणे सिद्ध करू जाणाऱ्या प्रमाणांचे अस्तित्वच ज्याच्यामुळे असू शकते तो आत्मा हा संवेद्य आहे. त्यास स्वप्रभ किंवा स्वतः स्वतःला प्रकाशित करणारा असं म्हटलेलं आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूर्य. सूर्याला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, तो स्वतःच प्रकाशमान आहे. म्हणजेच जय जय देव स्वप्रभ. सूर्याने किंवा सूर्यामुळे सूर्य जसा दिसतो त्याचप्रमाणे परमात्मा प्रकाशातच परमात्मा दिसतो. परमात्मा हा सद्रूप आहे. त्याची सत्ता किंवा अस्तित्व हे स्वतः सिद्ध आहे. तो चिद्रूप आहे आणि आनंदरूपही आहे.
म्हणून त्याला सच्चिदानंद रूपही म्हणतात. आता तसं बघायला गेलं तर सत, चित आणि आनंद ही 3 पदे जरी असली तरी त्याचा अर्थ 3 वेगवेगळ्या वस्तूंनी दाखवला जात नाही. सत म्हणजे अस्तित्व स्वरूप, चित म्हणजे चेतना रूप, ज्ञान रूप, प्रकाश रूप आणि आनंद म्हणजे आनंद रूप. जसं कांती, कठीणपणा आणि सुवर्ण तत्व हे तिन्ही जेव्हा एकत्र येतं त्यावेळी त्याला आपण सोनं म्हणतो. त्याचप्रमाणे पातळपणा, गोडी आणि सफेदपणा हे तिन्ही जेव्हा एकत्र येईल तेव्हा आपण त्याला दूध म्हणू. त्याचप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि सुख हे एका मुशीमध्ये आटलेले आहे. सद, चित, आनंद ही पदे सुद्धा सापेक्षच आहेत. म्हणजेच सत हा असत नाही, चिद हा जड नाही आणि आनंद हा दुःख नाही असे सांगणारा असल्याने सच्चिदानंद हा शब्द सुद्धा अनन्यवृत्तीवाचक आहे आणि परमात्मा हा त्याच्याही पलीकडचा आहे. अंतिम तत्व शून्य आहे असे मानणे वावगच ठरेल, कारण का शून्य म्हणण्याने तो म्हणणारा शून्य होत नाही, तो शिल्लक उरतोच. त्याचप्रमाणे परमात्मा आहे किंवा नाहीच्या पलीकडचा असला तरी तो शून्य नाही, त्याचे शुद्ध अस्तित्व आहेच. आता उदाहरणच द्यायचं झालं तर निर्जन वनामध्ये झोपलेला मनुष्य. आता बघा, निर्जन आहे त्यामुळे कोणीही नाही आणि तो मनुष्य झोपलेला देखील आहे. तिथे कोणी नाही म्हणून तो मनुष्य दुसऱ्यांचा विषय होत नाही, त्याच्याविषयी कोणी चर्चा करू शकत नाही, कारण ते निर्जन आहे. आणि तो मनुष्य स्वतः झोपलेला असल्याने तो स्वतःही विषय होत नाही, परंतु तो मनुष्य तिथे झोपलेला नाही असं होत नाही. ही एक स्थिती आहे. परमात्मा वस्तू ही एकच असून ती दृष्टेपणा आणि दृश्यपणाचा आश्रय आहे. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाची शुद्धी, ज्याप्रमाणे डोळे आहेत म्हणून दृष्टेपणा आहे आणि डोळ्याने दिसू शकतं म्हणून दृश्यपणा आहे, तर परमात्मा हा प्रत्येक क्षणास जाणीवेची व जाणीवेच्या विषयांची नित्य नवे अलंकार व रूपे धारण करतो. जाणीवेची धारा ही नुसतीच अस्तित्वात नसून तिचा आश्रय हा एक परमात्माच आहे. तर ज्ञानेश्वरीत शिव आणि शक्तीऐवजी क्षर आणि पुरुष असं म्हटलेलं आहे आणि या दोघांचे अधिष्ठान पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम हा द्विधा नटलेला आहे. आता असं का बरं म्हटलं असेल? पुरुषोत्तम हा द्विधा नटलेला आहे का? तर तो द्वैतही आहे, तो अद्वैतही आहे, म्हणून तो द्विधा आहे. आणि या द्विधाच्या वर्णनात परमात्म्याचे स्वरूप किंवा वर्णन स्पष्ट होते. परमात्म्याच्या प्रेमभावातून परमात्म्याची अलौकिक विशाल प्रेममयता स्पष्ट होते. परमात्मा हाच एक अंतिम आणि परमात्म्याचं प्रेम हीच एक अंतिम सत्ता आहे. ज्ञानासारखी परमपवित्र वस्तू या जगात कुठलीच नाही. कर्म कसे करावे याचे ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानोत्तर भक्तीसाठी प्रारंभी ज्ञान असणे फार आवश्यक आहे. ज्ञानस्वरूप परमेश्वराचा अनुभव प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे ध्यान करावे हे सुद्धा ज्ञानानेच समजून घेतलं पाहिजे.
ज्ञानेश्वरांनी अनेक उदाहरणं देऊन परमेश्वराचं ज्ञान प्रकट केलेलं आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो खरा, परंतु ते ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विराम पावले तरच त्याला अर्थ आहे. ज्ञानाचे रूपांतर भक्तीत झाले पाहिजे. ज्ञान हे ज्ञानाच्याच पातळीवर राहिले पाहिजे. त्या ज्ञानाचं जर अहंकारात रूपांतर झालं तर ते गैर आहे. संपूर्ण विश्व हा भगवंताचा लीलाविलास आहे. हे कळलं तर सर्व विश्वासी अंतःकरणापासून प्रेमाने वागता आलं पाहिजे. असं वागता नाही आलं तर आपल्या ज्ञानाचा उपयोग अहंकारात होतो. मला कळते, जगाला नाही कळत, मलाच कळतं, अशा प्रकारचा अहंकार वाढत जातो आणि तो अगदी अयोग्य आहे. मला आशा आहे की तुम्हाला ज्ञानयोगाविषयी थोडंफार ज्ञान अवगत झालं असेल. अध्यात्माची आवड ठेवणाऱ्या माणसाने ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग हे तिन्ही जाणून घेतले पाहिजेत. कारण ज्ञानाचेच रूपांतर भक्तियोगात होते आणि भक्ती कर्मयोगाबरोबर केली असता त्या परमेश्वराची गाठ भेट होते. म्हणून या तिन्ही गोष्टी जाणणं आणि त्यांचं ज्ञान असणं हे फार विशेष आणि महत्वाचे आहे. एवढं बोलून मी माझं भाष्य इथे संपवतो. मी ह्याचप्रमाणे नवनवीन विषयांवर भाष्य करणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट सेक्शन मध्ये मला लिहित जा. आणि हो, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं, सतत नामस्मरण करत राहा. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.